नमस्कार मित्रांनो, संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, आता डीबीटीद्वारे पैसे हे खात्यात जमा झालेले आहे। 21 फेब्रुवारीपासून हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। अजूनपर्यंत लाभार्थ्यांना हे पैसे जमा होत आहे। भरपूर ठिकाणी हे पैसे जमा झालेले आहे। ज्या लाभार्थ्यांचे पैसे मिळालेले नाहीत त्यांनी एक काम लगेच करा, म्हणजे तुमचे पेन्शन वेळेवर मिळणार। तसेच मित्रांनो, एजंटकडून लाभार्थ्यांची फसवणूक झालेली आहे, त्यामुळे 80,000 लाभार्थींचे पेन्शन बंद होणार आहे। तर काय आहे ही महत्त्वाची बातमी, त्याविषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता मोठी बातमी आहे। एजंट मार्फत लाभ घेणाऱ्या निराधार योजनेच्या लाभार्थी लाडक्या बहिणी 8 महिन्यानंतरही 80,000 महिलांनी या ठिकाणी हयातीचे दाखले दिलेले नाहीत, त्यामुळे आता पडताळणीअंती त्या महिलांचा लाभ थांबणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील ही बातमी आहे। सोलापूर जिल्ह्यात 2.25 लाख महिला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत, पण 12 महिन्यापासून प्रशासनाने आवाहन करूनही सोलापूर जिल्ह्यातील 80,000 महिलांनी हयातीचे दाखले दिलेले नाहीत। लाडकी बहीण योजनेपूर्वी निराधार योजनेतील काही महिला एजंटांच्या माध्यमातून लाभार्थी झाल्याचा संशय प्रशासनाला आहे, त्यामुळे आता त्या लाभार्थींची घरोघरी जाऊन पडताळणी होणार आहे। त्यापैकी जिवंत किती आहे, मृत किती आहे, का स्थलांतरित झालेले आहेत, ही पडताळणी केली जाणार आहे। मग संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी दरवर्षी लाभार्थींना हयातीचा दाखला द्यावा लागतो, जेणेकरून मयत स्थलांतरित लाभार्थींची लाभ बंद करणे प्रशासनाला सोयीचे होते। एजंटांनी शेकडो महिलांकडून पैसे घेऊन आणि दरमहा काही ठराविक रक्कम देण्याच्या अटीवर त्यांना निराधार योजनेचे अनुदान सुरू केले। सुरुवातीला अर्जदार महिलांना अधिकाऱ्यासमोर यावे लागत नाही, मात्र हयातीचा दाखला द्यायला दरवर्षी यावे लागते। त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाल्याने हयातीचा दाखला द्यायची पंचायत झालेल्या एजंटांनी त्या निराधार महिलांचे अर्ज लाडकी बहीण योजनेत भरून तेथे लाभ सुरू केला। त्यामुळे प्रशासनाच्या आव्हानानंतरही निराधार योजनेतील सर्व महिलांनी हयातीचे दाखले दिले नाहीत असा संशय आहे। त्यामुळे हयातीचे दाखले न दिलेल्या पडताळणी करून त्यांचा लाभ यापुढे बंद होऊ शकतो, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे। मग यामध्ये सोलापूर जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचे 1,73,000 लाभार्थी आहेत। त्यांना फेब्रुवारी 2024 मध्ये हयातीचे दाखले द्यायला सांगितले होते, तरी पण अजून 80,000 लाभार्थींनी हयातीचे दाखले दिलेले नाहीत। त्यात सोलापूर शहरातील सर्वाधिक लाभार्थी असून अनेक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे। हयातीचे दाखले न दिल्यास लाभार्थींची यादी प्रसिद्ध करून त्यांच्या लाभासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे शिल्पा पाटील, तहसीलदार, संजय गांधी निराधार योजना, सोलापूर यांनी सांगितलेले आहे। सोलापूर जिल्ह्यात 18 वर्षावरील महिला मतदारांची संख्या 18,76,000 पर्यंत आहे। त्यापैकी जवळपास 1.5 लाख महिला 65 वर्षावरील आहे। तसेच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात। दुसरीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला 11,09,000 आहेत। अशीच स्थिती बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आहे। त्यापैकी पुणे, कोल्हापूर, सांगली, अहिल्यानगर, सातारा यासह अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक निराधार महिला सोलापूर जिल्ह्यात असून ज्या लाडक्या बहिणींच्या लाभार्थींमध्येही सोलापूर जिल्हा पहिल्या 10 मध्ये आहे। मग मित्रांनो, अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे। तर त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील 80,000 लाभार्थींचे हयातीचे दाखले न आल्यामुळे त्यांची जे पेन्शन आहे, ते अनुदान आहे, ते बंद केले जाणार आहे। त्यामुळे जर खरोखर निराधार असतील त्या महिलांनी लवकरात लवकर 28 तारखेच्या आत निराधार योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तहसीलमध्ये जाऊन आपले जे काही हयातीचा दाखला आहे तो जमा करणे गरजेचे आहे, असे आवाहन प्रशासनाने केलेले आहे। त्यामुळे मित्रांनो, लवकरात लवकर आपले दाखले जमा करा। आणि ज्या लाभार्थ्यांना पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे, जे खरोखर लाभार्थी आहे, तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। आपल्याला जर 21 तारखेपासून डीबीटीद्वारे पैसे जमा झाले नसेल तर लवकरात लवकर आपण आपले बँक खाते हे डीबीटी करून घ्या। जर डीबीटी झाले नसेल तर लगेच पोस्टामध्ये खाते काढा, म्हणजे तुमचे 2 दिवसात डीबीटी होऊन जाईल। आणि ज्या लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाही, ज्यांचे नॅशनल बँकेत खाते आहे, त्यांनी बँकेत जाऊन चेक करा। आपल्याला वाटते की आपली डीबीटी झालेली आहे, परंतु डीबीटी त्या ठिकाणी झालेले नसते। म्हणून आपण लगेच नॅशनल बँकेत जाऊन आपल्या ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेत जाऊन आपले डीबीटी झालेले आहे किंवा नाही ते चेक करा आणि लगेच फॉर्म भरून द्या आणि आपले खाते डीबीटी करून घ्या। जरी डीबीटी होत नसेल तर पोस्टामध्ये खाते काढा, एका दिवसात तुमचे खाते हे या ठिकाणी डीबीटी होऊन जाईल। तर मित्रांनो, अशा प्रकारचे जर तुम्ही काम केले तर तुम्हाला लगेच हे पैसे मिळणार आहे। तर 1 मार्चच्या आत म्हणजे 28 तारखेच्या आत आपण ही प्रोसिजर करा, म्हणजे तुम्हाला मागील आणि आताचा जो हप्ता मिळाला आहे ते सर्व पैसे एकाच रकमेने मिळणार आहेत।
तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.